Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. फॅमिलीकडे येतोय ताई. क्युरिओसिटी नाही, क्युरिओसिटी आहे जस्ट एक छोटीशी, की व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमचा फॅमिलीचा, त्याच्यात काय चर्चा होतात? आणि का तिथं जनरली आमचा असा एखादा ग्रुप असतो, तिथं आम्ही असं लिहितो की या ग्रुपमध्ये पॉलिटिकल चर्चा नको, मतभेद होती, तशी काय सूचना टाकलेली असते? 14 पासून ना फॅमिली ग्रुप्स वरती खूप भांडणं सुरू आहेत वेगवेगळ्या राजकीय. तर तुमच्या पण ह्याच्यावरती होत असतील? एक तर अजित पवार ऍक्टिव्ह नाही आहेत त्या बाबतीत, म्हणजे ते उत्तर नाही देऊ शकत आणि ते आमच्या ग्रुप्समध्ये नाही आहेत. आमच्या बाकीची सगळ्या फॅमिली ग्रुप्स आहेत ते नाही आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवर. त्याच्यामुळे मायनस ते नो मी कशाला ऍडमिन आहे? आम्ही सगळेच ऍडमिन आहोत, सगळेच अग्रेसिव्ह आहेत तिथे, कोण काय गोड नाही तिथे. आणि ते आधीपासूनच नाही आहेत, बाकी सगळे आहेत. मग एक मुलांचं आहे, म्हणजे रोहित आमच्या कुठल्या ग्रुपमध्ये नाही, कारण का ते कझन्स ग्रुप आहे. ती आमच्या जनरेशनचे कॉम्बिनेशन अँड परमिटेशन्समध्ये ग्रुप्स आहेत, त्यामुळे ते सगळे आहेत आणि त्याच्यात सगळे ऍक्टिव्ह असतात. बरं, आता आणि आमच्यामध्ये एक ताकद आहे, एखाद्याला काय आवडलं नाही तर दुसरा काय लगेच अंगावर जात नाही, तो शांतच आहे. देयर इज टाइम गिव्हन. मग तो काय सोशल मीडियावर नाही व्हॉट्सअप ग्रुपवरती माझी सगळ्यात धाकटी बहीण अश्विनी, जी पॉंडिचेरीला राहते, ती सगळ्यात ऍक्टिव्ह असते आणि तिला राजकारणाचं काही घेणं देणं नाही. आणि कोणी काय लिहिलं तर ती असं दाखवते, त्याच्यावरती एक सुंदर पॉंडिचेरीचं फुल बिल टाकते, म्हणजे ठेवले की बास, आता नो डिस्कशन. तुमचे मीम्स वगैरे येतात का मग ते त्याच्यावर? हो येतात ना. जे कोणाला चांगलं वाईट येतं ते आप सांगत असतं. आणि कसं आमची खूप मोठी फॅमिली आहे, त्याच्यामुळे कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, नात, काहीतरी कोणीतरी 10वीत पहिलं आलं, कोणाला 96 मिळाले, कोणाला फुटबॉलमध्ये काहीतरी मिळालं, त्याची पण एवढी चॅट असते की आम्हाला राजकारणात खूप कमी वेळ मिळतो आणि बाकीच्यांना काही इंटरेस्ट नसतो. तुमचं काय कवी ना, आम्हाला काय घेणं देणं. आम्हाला माझी एक धाकटी बहीण डान्सर आहे, तर तिचा काही शो असेल ते टाकणार. मग एक बहीण हम्पीला राहते, मग तिच्याकडे कोणीतरी फॉरेनरचा कोणीतरी फोटोग्राफर येऊन हम्पीला काहीतरी रेस्टोरेशनचं काम करतोय, त्याची एवढी कथा लिहिलेली असते त्याच्यामध्ये. किंवा ती काहीतरी रेस्टोरेशनचं काम दिल्लीत करायला गेली, ती इंडास बिंडासमध्ये या सगळ्या माझ्या बहिणी खूप इन्व्हॉल्ड आहेत, त्याचं काहीतरी रेस्टोरेशन. मग काहीतरी हम्पीला काहीतरी सापडलं तर त्याची एक मोठी कथा आम्हाला कळते. त्यामुळे सगळे इक्लेक्टिक आहे. तो आमच्या घरात तुम्हाला काय वाटतं, आम्ही तिघं चौघं, बाकीचे 95 असे आहेत ज्यांना काही इंटरेस्ट नाही आहे ह्याच्यात आणि त्यांना खूप बाकीचे इंटरेस्ट आहेत. मग कोणाचा तरी नातू वायलिन वाजवतो, मग त्याचा एक शो असतो, त्याची माहिती. इट्स व्हेरी इक्लेक्टिक ग्रुप.